बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग चौथा. शिलाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल यावरील तथागतांचे प्रवचन. श्रावस्ती येथील जेतवनात तथागत विहार करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धार्मिक हा होता. धार्मिकाने तथागतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे ते ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस त्या सर्वांनी आपला अकुशलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा दुःख विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला अतिशय सूक्ष्म विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. तथागत, म्हणून माझ्या प्रश्नाचे उदात्त अंतकरणाने उत्तर द्या. हे विशेष ध्यान आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने तथागतांनी उत्तर दिले. एका तर मी आपणाला शुद्ध चरणाची तत्वे सांगत आहे, ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. असंयमित आचरण जणू काय अग्रीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. स्त्रीसंग टाळणे साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास परावृत्त करतात. तेव्हा ते बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग ह्यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्याभिचार करू नका, भर रात्री कुशाग्र अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपोषद व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्राप्तकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. आपल्या आईबापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्चपद प्राप्त करील. शिलाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही यावरील तथागतांचे प्रवचन. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून संयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर संयमाचे स्वयंसंयमित वाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा
ज्याप्रमाणे आपलं राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगीन. जरी दुसऱ्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, परिश्रम म्हणजे व्यायाम, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे श्रेष्ठ सत्यासंबंधी, मुक्तीसंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोदत्त असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कंजूसपणा, हाव, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, सत्सद्विवेक बुद्धीला धरून न वागणारे अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्यांच्या उलट असले पाहिजे.